हॅलो नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती डेली ब्लॉग. आपला हे यूट्यूबचा नवीन चॅनल आहे, जो की दुसरा आहे तो फॅशन डिझायनरचा आहे. तर जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा, कारण याच्यावरती माझे डेली व्लॉग वगैरे मी सगळं दाखवत असते. जे काही मी काम करते त्याचं कामाचं रुटीन नवीन काही असेल तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवत असते, जसं की डेली व्लॉग हे सगळंच. तर आज चाललं होतं माझा संध्याकाळच्या टायमाचं काम तुम्हाला दाखवत होते. तर काय झालं, मी 2-3 ब्लाऊज शिवले होते दिवसभरामध्ये. जास्त काही नव्हतं, दुपारून बसले होते त्यामुळं. आणि ते ब्लाऊजला हुक पण लावायचे होते, पण ते बाकी ठेवून मी तसंच ठेवून दिले. आणि जे हे साड्या घेतलेल्या आहेत ते मी ब्लाऊज पीस कट करण्यासाठी घेतलेल्या आहेत. पूर्ण एक पिशवीभर साड्या होत्या, म्हणजे 8 साड्या होत्या. आणि मग 8 ब्लाऊज आणि 8 साड्या. तर ब्लाऊज देण्यासाठी वेळ होता, पण त्यांनी साड्या अर्जंटमध्ये मागितल्या होत्या पिकोफॉल करून. आणि ब्लाऊज 2-3 झाले तरी चालेल म्हणल्या, बाकीचे मग नंतर दिले तरी चालतील. तर म्हटलं ठीक आहे चला, आता हे रेग्युलर कस्टमर असल्यामुळं मग घेतलं लगेच करायला. तर म्हटलं चला आता पटकन झटकन ह्या 2 दिवसामध्ये आपल्याला साड्या रेडी करून द्यायच्या आहेत. तर मग पटकन ह्याचे सगळे ब्लाऊज पीस कट करून देऊया. आणि साड्या खूप सुंदर सुंदर आहेत, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि हे जे काही मी काम करते ना, त्या कामातून मला खरंच खूप छान वाटतं आहे आणि खूप आनंद येतो. कारण मला ना या सगळ्या गोष्टी करायला खूप आवडतं. लहानपणापासूनच मला ना फॅशन डिझायनरची खरंच खूप आवड होती, तसं की ते स्वप्न मी माझा पूर्ण केलेलं आहे. कारण इतकं काम असतं, या कामातून मला अजिबात वेळ मिळत नाही. आणि सगळं गोष्टी मी हँडल करून हे काम करते, त्यासाठी मला खूप छान वाटते. कसं बाहेर जायचं म्हटल्याच्यानंतर आपल्याला घर मुलं सोडून हे सगळं सोडून बाहेर कामासाठी दिवसभर राहावं लागतं. पण हे काम मी जे करते ते मी घरामधनं करते, त्यासाठी मला खूप जास्त आनंद होतो आहे. आणि मी जे काही आता एवढ्यामध्ये जे क्लास घेते, जे आपलं दुसरं फॅशन डिझायनरचं चॅनल आहे, तिथं मी टेलरिंगविषयी तुम्हाला सगळं काही शिकवत असते. जसं फॅशन डिझायनरविषयी सगळं ब्लाऊज वगैरे सगळ्या गोष्टी शिकवत असते. तर तिथं तुम्हाला क्लास चालू आहे, जसं ड्रेस, ब्लाऊज, प्रिन्सेस कट, ब्लाऊज, हे सगळ्या गोष्टी तिथं तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. सो प्लीज तुम्ही सुद्धा तिथं चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर तिथं पण करा, इथं पण करा. कारण बऱ्याच गोष्टींची नवीन नवीन आयडियाज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे, नवीन नवीन क्लासेस घेऊन येत आहे. आता बरंच काही आहे पहिलं पण यूट्यूबमध्ये शिकण्यासारखं, पण मला वाटतं की तुम्ही शिकावं. कारण कसं आहे, आता बऱ्याच ताई कमेंट पण करतात की ताई तुझे जी ब्लाऊज शिकवायची म्हणजे ब्लाऊज शिवायची जे तुझं ती म्हणजे आम्हाला सांगायची इतकी छान पद्धत आहे ना, की आम्हाला ते लगेच समजून जातं. आणि ते आम्ही ट्राय पण करतो, जसं की ब्लाऊजचं कटिंग, स्टिचिंग, एखादी डिझाईन असो किंवा काही, तर ते सगळं आम्ही मग शिवतो वगैरे. आणि खूप छान बसला ब्लाऊज, आम्ही ट्राय करून बघितला, असं कमेंट वगैरे करतात. तर ते सगळं ऐकून खूप छान वाटतं. आणि त्याच्यामुळे एक मनाला कुठेतरी समाधानी मिळते की चला, आपलं व्हिडिओ कोणाला ना कोणाला आवडतात आणि कोणाला कुणी ना कुणी ते पाहून त्यांचं कसं थोडंसं त्यांना फायदा पण होतो आहे. की जे कटिंग स्टिचिंगचे त्याचे जे मी म्हणते ना, फॅशन डिझायनरवरचे सगळेच व्हिडिओ तुम्हाला फायद्याचेच आहेत. त्याच्या प्रत्येक व्हिडिओमधून काही ना काहीतरी तुम्हाला टिप्स नक्कीच मिळणार आहे. तिथं तुम्हाला काही ना काही शिकायला पण मिळणार आहे. अजिबात एकही व्हिडिओ तिथं व्यर्थ जात नाही. आणि इतके सुंदर सुंदर ब्लाऊज आपण तिथं शिवत दाखवत असते. आणि ब्लाऊजचं म्हणजे कसं असतं माहिती का तुम्हाला, आता ज्यावेळेस सुरुवातीला जर तुम्ही शिवायला लागलात तर लगेच तुमच्याकडे गिराईक येणं इम्पॉसिबल आहे. पण कशी आणायची गिराईक हे सगळं मी तिथं तुम्हाला सांगत असते. आणि आता इथून पुढं मी ह्या चॅनलवर सुद्धा तुम्हाला बरंच काही सांगणार आहे. जसं की ह्या चॅनलवरती आपले आता डेली ब्लॉग येणार आहेत, म्हणजे येतच आहेत तसे शॉर्ट व्हिडिओ. पण जे मोठे ब्लॉग असतात ते सुद्धा एक दिवस आड करून येणार आहे. मी पहिले काय करायची, आठवड्यातून 1 ते 2च व्हिडिओ आपले या चॅनलवरती टाकायची, म्हणजे शेअर करायची. पण आता काय करते, एक दिवस आड करून तुम्हाला या चॅनलवरती सुद्धा व्हिडिओज बघायला मिळतील. जेणेकरून जे काही माझं काम आहे रोजचं तेच मी तुम्हाला काम दाखवण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे कसं, बऱ्याच ताई म्हणतात की तुझे हे कामाचं रुटीन बघून, तू इतकं काम करतेस हे सगळं बघून आम्हालाही खूप छान वाटतं, आम्हाला सुद्धा करावंसं वाटतं, शिकावं असं वाटतं. तर ठीक आहे चला, मी जे करते तुम्हाला मी दाखवते आणि तुम्हाला ते आवडते, त्याबद्दलही मला खरंच खूप छान वाटतं. मग म्हटलं काय झालं, नाही दाखवलं तर पाहिजेच. बघन जितकं शक्य होईल तितकं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत राहील.
आणि इथं ना माझ्याकडं ह्या साड्या आलेल्या होत्या, तर मग म्हटलं अर्जंट द्यायच्या आहेत, तर पण अगोदर म्हटलं ब्लाऊज पीस सगळे कट करून घ्यावे आणि जे साड्याचे छोटे छोटे कडाचे कट असतात तर ते सुद्धा थोडे छोटे छोटे काटाचे कट करून घेत असते, जेणेकरून त्याच्या मॅचिंगमध्ये आपल्याला फॉल आणावा लागतो. हे सगळं म्हटलं संध्याकाळी किंवा सकाळी सकाळी त्यांना आणण्यासाठी पाठवावं, कारण ब्लाऊज पीसचं कट करून वगैरे रेडी असली तर मग सकाळचं मी काही ना काहीतरी कामामध्ये असते, मग त्याच्यामुळं मग मला लगेच ही सकाळी सकाळी काही स्वयंपाक वगैरे बनवत असेल तर हे काम मला घेता येत नाही. मग म्हटलं आता कट करून ठेवावे आणि मग त्यांना संध्याकाळी किंवा सकाळी पटकन जाऊन हे ब्लाऊजचे अस्तर किंवा फॉल वगैरे साड्यांची घेऊन येतील. आणि जास्त काही नाही लांब जायची गरज नाही पडत, कारण नगरला तरी होलसेलमध्ये मी सामान जास्त घेऊन ठेवत नाही, कारण माझी मैत्रीण आहे ना तिच्याकडं ती होलसेलचं सगळं सामान घेऊन ठेवते आणि मग तिच्याकडून पटकन घेऊन पण येतात हे, कारण ती छान क्वालिटीचे सामान पण असतं लगेच काढून पण देते. त्याच्यामुळे तिची पण मला खूप जास्त मदत होते. ज्यावेळेस हे घरी नसतात ना, एखादं अर्जंट ब्लाऊज द्यायचं असेल त्यावेळेस ती पण मला सगळं सामान आणून देते. त्याच्यामुळं मला काही एवढं टेन्शन नसतं बाहेर जाणं वगैरे. तर तसं तर मी जातेच इकडं तिकडं गेल्याच्यानंतर, बरंच मला जे काही सामान लागतं दोरे लेसा वगैरे हे सगळं रॉ मटेरियल मी घेऊन येत असते. आधीमध्ये जे काही संपलं आहे ते थोडं थोडं काही ना मी आणून ठेवत असते. तर मग त्यानंतर इथं माझे सगळ्या साड्यांचे ब्लाऊज पीस कट करून झालेले होते. आता त्या साड्या मी परत घड्या घालून ठेवल्या आणि परत आता त्या फॉल लावताना त्या परत खोलायच्या, त्याला पिकू करायचा, फॉल लावायचा आणि परत घड्या घालून ठेवायच्या. आता त्यावेळेस घड्या मी छान घालते ज्यावेळेस फॉल वगैरे लावून पूर्ण होतात त्यावेळेस. आता मी सध्या नॉर्मल घड्या घातल्यात आणि एवढे सगळं मग म्हटलं चला आता पटकन आवरून घ्यावं, कारण मला संध्याकाळचा स्वयंपाकसुद्धा करायचा होता. आणि आता 7:30 तर वाजून गेले होते, म्हटलं आवरून ठेवावं, संध्याकाळचा स्वयंपाक करावा आणि त्यानंतर मग बाकीची सगळी आवरावरी उद्याचे जे काही व्हिडिओज असतात त्याचे पण एडिटिंगचं थोडंसं काम मी रात्री करून ठेवते, थोडंसं काम सकाळी पहाटे उठून करत असते. तर मग ह्या सगळ्या गोष्टी म्हटलं आता हे पिशवीमध्ये लगेच भरून ठेवा, म्हणजे कसं व्यवस्थित राहील. तर चला, तुम्हाला हे डेली ब्लॉग आवडतात का तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक पण करा, व्हिडिओला शेअर पण करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे, कारण असेच नवीन नवीन रोज तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. माझं कामाचं रुटीन, माझ्या कामाच्या गोष्टी, मी सगळ्याच गोष्टी तसं डेली ब्लॉग मी आता इथं कुठे बाहेर गेले तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवत जाईल. ठीक आहे, चला व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनेलला. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.